पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये सध्या उमेदवारीवरून मोठी खळबळ माजली आहे। एकीकडे 120 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचं मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भाजपने रणनीती आखली आहे, तर दुसरीकडे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे। आयारामांना झुकतं माप दिलं जात असल्यामुळे वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा पत्ता कट होणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे। पुण्यातील भाजपच्या या राजकीय घडामोडींमागे नेमकं कोणतं सूत्र आहे आणि कोर कमिटीने पाठवलेल्या पहिल्या यादीत कोणाची नावे आहेत हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला। पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून पुण्याचे किल्ले पुन्हा एकदा लढवण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत। विशेष म्हणजे भाजपने आपल्या जवळपास 100 ते 125 उमेदवारांची पहिली यादी अंतिम करून प्रदेश कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे। पण ही यादी तयार होत असताना भाजपच्या अंतर्गत कोठात मोठा ड्रामा पाहायला मिळाला। झालं असं की शहरातील वरिष्ठ नेत्यांनी इतर पक्षातील बड्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना स्थानिक आमदारांना विश्वासात घेतलं नव्हतं। यामुळे पुण्यातील आमदारांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। आमदारांचे म्हणणं होतं की जर त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या संमतीशिवाय दुसऱ्या पक्षातील लोक येणार असतील तर स्थानिक राजकारणाचं समीकरण बिघडू शकतं। यावरून कोर कमिटीच्या बैठकीत चांगलीच वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे। अखेर आमदारांशी समन्वय साधून आणि त्यांची समजूत काढून ही पहिली संभाव्य यादी तयार करण्यात आली आहे। या यादीची धाकधूक सर्वाधिक कुणाला असेल तर ती म्हणजे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना। भाजपच्या रणनीतीनुसार ज्या प्रभागांमध्ये पक्ष संघटनात्मक दृष्ट्या कमकुवत आहेत तिथे इतर पक्षातील प्रभाव असलेल्या नेत्यांना पक्षात घेतलं जात आहे। यामध्ये विशेषतः वडगाव शेरी आणि खडकवासला यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। गेल्या काही दिवसात दोनही राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक प्रबळ इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। या नेत्यांना पक्षात घेतानाच उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। त्यामुळे आता जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या आलेल्यांना उमेदवारी दिली जाणार का हा प्रश्न पुण्याच्या राजकारणात ऐरणीवर आला आहे। तर दुसरीकडे महत्त्वाची बाब म्हणजे ही केवळ भाजपचीच निवडणूक नाही। महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि रामदास आठवलेंची रिपाई यांच्यासोबत जागा वाटपाची चर्चा अद्याप बाकी आहे। भाजपने जरी 100 नावांची यादी तयार केली असली तरी मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही। उर्वरित 40 ते 50 जागांवरून मित्रपक्षांची रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। ही सर्व यादी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली जाणार आहे। फडणवीस हे पुण्याच्या राजकारणात स्वतः लक्ष घालत असल्याने त्यांच्याकडूनच अंतिम यादीवर स्वाक्षरी होणार आहे। ज्या प्रभागांमध्ये अजूनही नावांवर एकमत झालेलं नाही तिथे मात्र पेच कायम असून कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे। थोडक्यात सांगायचं तर पुणे भाजपमध्ये सध्या आयाराम सुखात आणि निष्ठावंत चिंतित असं वातावरण आहे। ज्या नेत्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष घाम गाळला त्यांना डावलून जर ऐन निवडणुकीच्या तोंडावर बाहेरून आलेल्यांना तिकीट मिळालं तर त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर कसा होईल हे पाहणं रंजक ठरेल। भाजपला 120 चा आकडा गाठायचा आहे, पण हा आकडा गाठताना पक्षांतर्गत बंडाळी रोखण्याचं मोठं आव्हान आता कोर कमिटी समोर उभं राहिलं आहे। आगामी 2 ते 3 दिवसात आणखी काही मोठे प्रवेश होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुण्याच्या राजकारणाचं चित्र पूर्णपणे पलटून जाऊ शकतं। तुम्हाला काय वाटतं? भाजप या निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी देणार का? मित्रपक्षांना नक्की किती जागा दिल्या जातील? तुमची मतं कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।